नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात एक खूप इंटरेस्टिंग आणि रोमॅन्टिक वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आज काय घडलं? आजच्या भागाची सुरुवात आनंद आणि समरच्या कॉलने होते. आनंद ऑफिसमध्ये असतो तर समर बाहेर एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग संपवून निघालेला असतो. फोनवर त्यांच्यात आधी मीटिंगबद्दल आणि क्लायंटबद्दल चर्चा होते. बोलणं संपत असतानाच आनंद समरला सहज विचारतो, काय रे मग समर, कुठे आहेस सध्या? त्यावर समर उत्तरतो, अरे मी स्वानंदी मॅडमच्या ऑफिसजवळूनच चाललो आहे. हे ऐकताच आनंद त्याला सांगतो की समर, अरे अरे वा, मग काय, जा आणि थेट भेट बायकोला. तेव्हा समर थोडा लाजतो आणि बोलतो की आनंद काही काय. त्यावर आनंद बोलतो, समजवतो, अरे काही काय, तू आजपर्यंत तिला इतके सरप्राईज दिले आणि मग आता अजून एक सरप्राईज दे ना. आणि बायकांना असे सरप्राईज खूप आवडतात. समर थोडा संकोच करत विचारतो की आर यू शुअर? तेव्हा आनंद त्याला फुल सपोर्ट करत बोलतो की हो, नक्की जा. तू तुझ्या बायकोला भेट आणि मी इकडे माझ्या बायकोला भेटतो. आणि इकडे घरी वेगळाच ड्रामा सुरू होतो. चक्क आजीने वर्षानुवर्षे जपून ठेवलेली जुनी भांडी भंगारात द्यायला निघते. हे मल्लिकाच्या लक्षात येते. मल्लिकाला माहीतच असते. मल्लिका लगेच आजीचे कान भरून आजीला हॉलमध्ये घेऊन येते. तेव्हा हे दृश्य पाहून आजीला धक्का बसतो. मल्लिका आजीला बोलते की आजी बघा ना, काय करते ही, मी हिला सांगितलं होतं तरीही हिने माझं ऐकलं नाही. आजीचा पारा चढतो. ती ताडकन सुशपाशी जाते आणि तिच्या हातातून भांडी ओढून आणि रागाने विचारते, हे काय चाललंय तुझं? मी इतकी वर्ष जीवापाड जपलेली भांडी तू अशी बाहेर काढतेस? यावर सुश उद्धटपणे उत्तर देते, भंगारातच द्यायची आहेत ना, ती जुनी झाली आहे ना, आता तिचं काय करायचं ठेवून. इकडे पाऊस सुरू असतो आणि स्वानंदी घरी जाण्यासाठी रिक्षा बघत असते. ती येणाऱ्या प्रत्येक रिक्षाला हात देते पण कोणतीही रिक्षा थांबत नसते. स्वानंदी पावसात भिजत रिक्षाला हात दाखवत असतानाच अचानक थेट समरची गाडी तिथे येऊन थांबते. समर बोलतो की काय स्वानंदी मॅडम, अहो. ते स्वानंदी त्याला तिथे बघून थक्क होते आणि बोलते की राजवाडे, तुम्ही इथे कसं काय? तेव्हा समर बोलतो की अहो आधी तुम्ही आत येऊन बसा, मग सांगतो. स्वानंदी पावसामुळे पटकन गाडीत बसते आणि घाईघाईत ड्रायव्हरला बोलते की चला फास्ट. तिची ही घाई बघून समर हसत बोलतो की अहो काय झालं आहे, तुम्ही नेहमी अशा इतक्या घाईत का असता हो? हे बघा स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते, उद्यापासून तुम्हाला ऑफिस सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी माझी. तिकडे घरात आजी सुशला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अगं सुष्मिता, तुला काही कळतंय का? तू अशा आठवणी वस्तू फेकून देतेस, भंगारात काढतेस. यावर सुश बोलते की अहो आजी, या सगळ्या वस्तू आता आउटडेटेड झाल्या आहेत. मला घर रिनोव्हेट करायचे. मी तुमच्यासाठी नवीन क्रॉकरी आणली आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. तेव्हा घराचा अधिकार आता माझ्याकडे आहेत ना. तेव्हा आजी रागाने बोलते की अरे पण विचारायची काही पद्धत आहे की नाही? सुश तिथेच आपलं रडगाणं सुरू करते आणि रागाच्या भरात आजींना अजून जुनी वस्तू फेकायला जाते. तेवढ्या तिथे पोहोचलेली स्वानंदी ती वस्तू हवेत कॅच करते. स्वानंदीला बघून सुश बोलते की ताई, तुझी मध्ये कशी आली? मला माझं काम करू दे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय, तुला समजतंय का तू काय करतेस ते? या वस्तूंचं मोल काय आहे तुला ठाऊक आहे का? या आजींच्या आठवणी आहेत, त्यांनी त्यांच्या काळात एक एक पैसा जमवून हा संसार उभा केला आहे आणि तू त्यांच्या संसारात वस्तू भंगारात द्यायला निघालीस. सुश पुन्हा बोलते की ताई, तू नेहमी माझ्यामध्ये का येतेस? तेव्हा स्वानंदी तिला सडेतोड सुनावते, हे बघ सुश, तुला अधिकार दिलेत याचा अर्थ असा नाही की तू काहीही करशील. मी तुझी मोठी बहीण आहे, मोठी जाऊ आहे आणि या घरची मोठी सून आहे. या नात्याने तुला सांगते की मी हे अजिबात खपवून घेणार नाही. काल तू अर्पिता ताईंना घेऊन आलीस आणि आज ही भांडी भंगारात काढतेस. तेवढ्यात तिथे समर बोलतो की शांत, एक मिनिट सुष्मिता, यात मी आणलेली सुद्धा काही वस्तू आहेत ज्या तू अशा भंगारात द्यायला निघाली आहेस. सुश समरलाही उत्तर देते की जीजू, पण मला अधिकार दिलेत ना, मला या घरात अशा जुन्या वस्तू नको आहेत, मला घर रिनोव्हेट करायचे. मग मी माझा अधिकार वापरू नको का? स्वानंदी पुन्हा सुशला थांबवते आणि म्हणते, गप्प बस, तुला पुन्हा सांगून ठेवते, असं वागलेलं मला चालणार नाही. सुश तावातावाने विचारते, तू का मध्ये पडतेस? तेव्हा स्वानंदी तिचा हात धरून तिला सांगते, मध्ये पडतेस म्हणजे हे घर माझं आहे आणि या घरातल्या माणसांच्या भावनांची मला कदर आहे, म्हणून मी तुला हक्काने सांगणार. आणि समजा तुझ्या वस्तू किंवा तुझ्या लिपस्टिक अशा आम्ही फेकून दिल्या तर तुला चालेल का? तेव्हा सुश लगेच बोलते की तो अधिकार कोणालाच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही ना, मग आजींच्या वस्तू फेकायचा हा अधिकार तुला नाही आहे, कळलं? स्वानंदीचा हा पवित्रा पाहून सुश एकदम गप्प होते. सुशच्या या वागण्याने आजीच्या डोळ्यात पाणी येते. आजी हताश होऊन त्या भांड्यांकडे खाली बसते आणि भूतकाळ ठरवून जाते. ती रडत सांगायला लागते, माझ्या सासूबाईंनी ही एक एक भांडी कशी जीवापाड जपली होती. त्या स्वतः ही भांडी धुवून पुसून ठेवायच्या. साडीच्या पदराने आणि स्वतःच्या साडीच्या पदराने त्या व्यवस्थित पुसायच्या. यात आमचा सगळा संसार आहे. आजी जुन्या आठवणींनी खूप भावूक होतात.
तिची ही अवस्था पाहून समर पुढे येतो. तो आजीला सावरतो आणि म्हणतो, आजी तू रडू नको ना प्लीज. दुसरीकडे स्वानंदीचा राग अनावर होतो. ती तडक सूजचा हात धरते आणि तिला आजीसमोर उभी करून सडेतोड विचारते, सूज झालं का तुझं समाधान? तुझ्या या हट्टामुळे आज आजींच्या डोळ्यात पाणी आलंय. कळतंय का तुला तू काय करून बसली आहेस? तुला घरचे अधिकार दिलेत ना, याचा अर्थ असा नाही की तू ते कसेही गाजवत सुटशील. समजलं? स्वानंदी बोलत असताना मल्लिका बाजूला असते. मल्लिका मनातल्या मनात बोलत असते की ही सूज अशी गप्प का आहे? काही बोलत का नाही उलट उत्तर का देत नाही मल्लिका या भांडण्याचा फायदा घ्यायचा ठरवते आणि मध्येच नाक खुपसून सूशला म्हणते, सूश अगं असं कसं वागली तू? आजीला नाही तर किमान मला विचारायचं होतं. मी नसले तर समर कामात होता, पण तुझ्या ताईला तर फोन करून विचारलं असतं. ताईला विचारलं होतं का तू फोन करून? मल्लिकाच्या या बोलण्याने सूशला एक आयतीच खोटी गोडी रचायला क्लू मिळतो. सूश लगेच खोटं बोलत म्हणते, हो मी ताईला विचारलं होतं. ताईच म्हणाली की तुला घरचे अधिकार दिलेत ना, मग तू जे करायचं ते कर. सूशचा हा पांढरा पोरकटपणा ऐकून स्वानंदी भडकते आणि बोलते, सूश डोक्यावर पडलीस का? मी तुला कधी म्हटलं गं? मी तुला सांगितलं की आजीच्या भांड्यांना हात लावायचा अधिकार तुला काय, मला सुद्धा नाही आहे. पण सूशच्या खोटं बोलल्यामुळे आजीच्या मनात गैरसमज निर्माण होतो. आजी स्वानंदीला संशयाने बघत विचारते, नंदू तू सांगितलंस का तिला भांडी विकायला? हे बघून मल्लिकाच्या मनात खूप आनंद होतो. ती आगीत तेल ओतत म्हणते, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल कदाचित. स्वानंदी हिला म्हणाली असेल की भांडी काढताना आजीला किंवा कोणाला तरी विचार, आणि हिला वाटलं असेल की आपल्याला अधिकार आहेत, मग आपण काहीही करू शकतो, म्हणून असं झालं असेल. मल्लिका इथे स्वानंदीला अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. तेव्हा सूश बोलते की सूश अगं असं काही असेल तर तू आधीच सांगायचं ना गं. आणि स्वानंदी तू तिला स्पष्ट नकारच द्यायचा ना, गोंधळ कशाला वाढवायचा? तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुम्हाला असं वाटतं का मी म्हणेल हिला? मी हिला स्पष्ट नाहीच सांगितलं होतं. पण मल्लिकाचा हा खोटेपणा पाहून स्वानंदी अजिबात गप्प बसत नाही. ती मल्लिकाला सडेतोड उत्तर देत बोलते की काकू सूश आणि माझ्यामध्ये जे काही बोलणं झालं आहे ते आम्ही दोघींमध्येच झालं आहे. तुम्ही तिथे आमचं बोलणं ऐकायला हजर नव्हतात असं मला वाटतं. स्वानंदीचा हा थेट बोललेलापणा पाहून मल्लिकाची बोलणी बंद होते. ती चाचपडायला लागते. मल्लिकाला तिची जागा दाखवून दिल्यानंतर स्वानंदी आजीकडे वळते आणि स्पष्टपणे सांगते, आजी मी हिच्याशी बोलताना हिच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला होता. मी हिला कधीही असं अधिकार गाजवायला सांगितलं नव्हते. स्वानंदी बोलते की आजी माझं पूर्ण बोलण्याआधीच सूशने फोन ठेवून दिला. स्वानंदीने चोरी पकडल्यामुळे सूश आता अडकळत बोलते, मग मला नाही समजलं ना ताई नीट. मल्लिका पुन्हा सूशची बाजू सावरत स्वानंदीला म्हणते की अगं ऐकण्यात काहीतरी झालं असेल, स्पष्ट नकारच द्यायचा होतास ना स्वानंदी पुन्हा टोकते, काकू आमच्या दोघींचं बोलणं झालं ना हे तुम्ही ऐकलेलं नाही आहे, मी स्पष्ट नकारच दिला होता. हे सगळं पाहून समर चिडतो आणि बोलतो की आता सगळ्यांनी शांत बसा, मला पुन्हा भांडणं नको आहे घरात. मी नारायणला सांगतो की ही सगळी भांडे ठेवून दे म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की सूश बघितलं ना, तुझ्या या वागण्यामुळे आजी आणि समर राजवाडे दोघंही दुखावले. चल त्यांची माफी माग आता. सूश पुन्हा तिचा इगो आड आणते आणि बोलते की मी का माफी मागू ताई, माझी काही चुकी नाही. तुला माफी मागायची असतील तर तू माग, मी माफी मागणार नाही. तेव्हा समर जेव्हा बोलतो की नारायणला सांगून मी भांडे ठेवायला लावतो, तेव्हा सूश जाता जाता बोलते की थांबा, आणि ताई तुला ह्या भांड्यांबद्दल खूप कनवळ आहे ना, तर ताईच हे सगळे भांडे धुवून पुसवून ठेवणार. मला माझ्या किचनमध्ये सगळी नवी कोरी भांडी हवीत, असे भंगार भांडे मला नको आहेत. सूश रागाने तडकन निघून जाते. तिच्या मागे मल्लिका आणि अंशूही लगेच पळत सुटतात. ते निघून गेल्यावर तेव्हा स्वानंदी अजून खूप अस्वस्थ असते. तिची अस्वस्थता समोर तिच्याजवळ येतो आणि अत्यंत समजूतदारपणे सांगतो, स्वानंदी मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. इकडे सूश आपल्या खोलीत आल्यावर खूप टेन्शन घेत असते. ती अस्वस्थ होऊन बोलते, बघितलं ना काय होऊन बसलं ते, ताई सगळ्यांसमोर बाहेर माझ्यावर किती ओरडली. हे ऐकून मल्लिका पुन्हा आईतेच संधी मिळते. ती नेहमीप्रमाणे सूशचे कान भरते आणि बोलते की अगं ती तुझ्यावर प्रत्येकच वेळी ओरडते आणि हक्क दाखवते. पण मल्लिका एवढं भरवूनही यावेळी सूशला तिची चूक कळलेली असते. ती मल्लिकाला थांबवत बोलते की नाही मॉम-इन-लॉ, पण मी तुम्हाला आधीच विचारलं होतं ना, तुम्हीच म्हणालात की घर रिनोव्हेट करायचं म्हणून. आणि खरं सांगू का, तर मी जेव्हा ताईला फोन केला होता तेव्हा ताई स्पष्ट मला नाहीच म्हटली होती. माझीच चूक झाली. मी आधी आजींना विचारायला हवं होतं. तसं केलं असतं तर आज त्या रडल्या नसत्या. मला तिथेच सॉरी बोलायचं होतं, पण मी सॉरी बोलले असते तर तुम्हाला वाईट वाटलं असतं ना, म्हणून मी तिथे शांत बसली. सूशला स्वतःची चूक उमगल्याचं पाहून मल्लिका आणि अंशूच्या पोटात गोळा येतो. सूश सुधारेल या भीतीने ते दोघंही मिळून पुन्हा एकदा तिच्या डोक्यात स्वानंदीबद्दल गैरसमज आणि विष कालवायला सुरुवात करतात.
इकडे हॉलमध्ये स्वानंदी खूप हतबल होते. ती आजींचीच माफी मागत हळहळते. आजी, आय एम सॉरी. सुश आज कशी वागली बघितलं ना. यावर आजी स्वानंदीचा हात हातात घेते आणि मायेने बोलते, अगं नंदू, मला आता पूर्णपणे कळले की तुला माझ्या या जुन्या भांड्यांबद्दल, आठवणींबद्दल किती आत्मीयता आहे ते. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की माझ्या पाठीमागे हे सगळं तूच खूप चांगलं आणि जीवापाड सांभाळशील. स्वानंदी डोळ्यात पाणी आणून बोलते, आजी, मी सुशी बोलले होते, पण मी पुन्हा एकदा तिला नीट समजावून सांगेल. स्वानंदी आजीसमोर हात जोडते. तेव्हा आजी तिचा हात खाली करते आणि म्हणते, नको गं, आता ती काळजी करू नको. तेवढ्यात समर मध्ये पडतो आणि हसून आजीला बोलतो की आजी, स्वानंदी मॅडमचा आत्ताचा रुद्र अवतार बघितला ना. आता इथून पुढे भांड्यांना काय, घरातल्या कुठल्याच गोष्टीला कोणाची हात लावायची हिंमत नाही. तेव्हा समरच्या या बोलण्याने वातावरण थोडं शांत होतं. आजी स्वानंदीला म्हणते की नंदू, सुश म्हणाली तशी तुला ही सगळी भांडी साफ करायची काहीही गरज नाही आहे. मी मितालीला सांगते, ती करेल हे सगळं. पण स्वानंदी ठामपणे नकार देत बोलते, नाही आजी, ही भांडी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि मी ती स्वतः स्वच्छ करून जशीच्या तशी लखलखीत करून ठेवेल. आणि तुम्ही म्हणालात ना तसं मी या भांड्यांना आणि आपल्या घरच्या आठवणींना नेहमी जपून ठेवेल. स्वानंदीच्या या आश्वासनावर आजीच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू येतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या भागात स्वानंदीने दाखवलेला हा खंबीरपणा आणि आजीच्या भांड्यांसाठी घेतलेली ही भूमिका तुम्हाला कशी वाटली? सुशला तिची चूक कळत असतानाही मल्लिका आणि अंशू तिचं डोकं फिरवू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. विण दोघांतीलही तुटेना या मालिकेचे असेच डेली अपडेट्स मिस न करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडच्या अपडेट्ससह. धन्यवाद.